आणि एक दर्जेदार बॅटर आमचे मयूर गावण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिलं षटक आशिष मेहरुल, पहिला बॉल. त्यावेळेस मात्र निर्धाव चेंडून मात्र सुरुवात करण्यात आली. अजून आयकॉन खेळतो जर्मन दापोली संघाकडून पहिलं षटक आशिष मेहरुलचं आपल्याला पाहायला मिळतं. बॅटर स्ट्राईकला अजित मुंगाजी आणि नॉन स्ट्राईक एंडला मनीष घरत. अगोदरचे सामने मात्र खेळलेला नव्हता. यावेळेस सुद्धा फुल लेंथ होता. एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. यष्टाच्या पाठीमागे विशाल वेगानं धावलाय. तो मात्र रन कंप्लीट झाले. एक पहिली धाव फलकावर नीरज लेमन उलवे संघाच्या. एक सामना फटकेबाजीनं गेलेला सामना मात्र दिला होता. अजित मुंगाजीनं वन हँडेड अर्धशतक झळकावून आणि तो सामना जिंकून दिला होता. हे दोनही मॅच विनर खेळाडू आहेत या टीमचे. मोठी भिस्त आहे. जरूर इकडे षटकं थोडी कमी जरूर आहेत कारण संध्याकाळचं सत्र आहे. वेळेच्या अभावामुळे इकडे 2 ओव्हरचा सामना. अशी 6 बॉल. यावेळेस मात्र सरळ विकेट किपर विशालकडे जात असताना व्हाईट बॉलचा पंचांचा येतोय. रन धावफल. मोठी मॅच या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळते. टॉस बॉलचा प्रयत्न शॉट विकेटला. फटक्यांपासून येत राहिले. आशिष मेहरुल एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. पहिलीच मॅच खरं तर खेळतोय तो दापोली संघाकडून. शॉट केला होता आशिष मेहरुलचा. हा चुकला. इकडे फळ भोगावी लागतील. बॉल फिरकावून दिलाय तो सरळ स्क्वेअर लेगच्या वरतून. पहिला षटकार अमोल नीरज इलेव्हन उल्वे टीम साठी. शॉट करण्याचा प्रयत्न आणि शॉट चेंडू नाही ठेवत चलो रे. आणि त्यासाठी तो ओळखला जातोय संपूर्ण मैदानावर. या स्पर्धेमध्ये त्याची दादागिरी आपण संघ सुपर 4 साठी क्वालिफाय झाला होता. काल बलाढ्य मात्र पराभूत केलं. शेवटच्या मॅच गावदेवी गावठाण संघाला पराभूत केल्या संघाला अजित मुंगा कालचा दिवस गाजवला होता. स्पोर्ट्स मध्ये काय रिझल्ट लागेल याचं भाकीत करणं फार कठीण आहे. आशिष कटर गोलंदाजी तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. आशिष मेहरुल यासाठी ओळखला जातो. कटर असेल लाईक कटर असेल हाताळतो तो. त्याचमुळे बऱ्याच वेळेला आपण पाहत आलो. इट्स अ नो बॉल कॉल. वास्ट राईट बीमर. यावेळेस मात्र दंडित केलं गेलं आशिष मेहरुलला. रन मिळेल नो बॉलच्या स्वरूपामध्ये. एक यात रन टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 10 या आकड्यावर. आणि चेंडू आहे तो मुंगाजी साठी. फ्रीडचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या तयारीमध्ये. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. पहिली धाव वेगानं. दुसऱ्यासाठी अंडर आर्म थ्रो झाला होता त्या ठिकाणी परंतु रन एकच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकेरी धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अमोल नीरज इलेव्हन उल्वे 11 फॉर नन. 11-0 अशी सुरुवात करण्यात आली. मैदान 25 एक चांगली होऊ शकेल. 11 पहिल्या ओव्हर मध्ये. परंतु दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत आणि ही जमेची बाब असेल या टीम साठी. या 2 फलंदाजांनी आतापर्यंत इथपर्यंतचा प्रवास दाखवलाय तो अमोल नीरज इलेव्हन उल्वे टीमला एक ट्रॉफी त्यांनी निश्चित करून दिले या परफॉर्मन्सनं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ऋषी भोईर येतोय. गोलंदाजाचं षटक समाप्त झालंय. खरं तर 3 आयकॉन खेळाडू घेऊन खेळण्याची मुभा आहे या मॅच साठी जर्मन दापोली संघाला. ऋषीचा हा बॉल यावेळेस मात्र बीट केलाय अजितला. पहिला चेंडू चांगला पडलाय ऋषीचा. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. अजित मुंगाजीला थांबवलं तर नक्कीच धाबा कमी होऊ शकतील आणि तोच प्रयत्न मात्र करण्यात आलाय आतापर्यंत. एक शॉट ऑफ लेंथ वर षटकार जरूर खाल्ला तो आशिष मेहरुलला. परंतु पाहूया ऋषी बोरचं षटक सुद्धा फार महत्वाचं असेल आणि या ओव्हर मध्ये काय घडतंय. जर्मन दापोली संघाचा विचार केला तर या अगोदर हा संघ 2 आयकॉन खेळाडू घेऊन खेळला होता. केतन मात्रे वाकळण
आणि अक्षय पवार सावळे दोघांनी मात्र खूप दमदार परफॉर्मन्सेस दिलेत, परंतु मॅच मध्ये केतन मात्रे गोलंदाज या ऋषी राऊंड स्टम्प्सनं सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी श्रेयस पाहायला मिळत आहे. अचूक फेकी सुद्धा, परंतु त्यानंतर दुसरा रनचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. थ्रो कलेक्ट करता आलेला नाहीये. स्ट्राईक रोटेशन ही सुद्धा मित्रमंडळी चुकी महागाची ठरू शकते या मॅच मध्ये. या 2 धावा सुद्धा मिळाल्या. एक धाव खरं तर जास्त खर्च गेली. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमारेषेलगत पाहायला मिळालं होतं. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 13 वर. कट केला यावेळेस, मात्र स्लाइस केलं होतं फास्ट आउटसाइड एज. बॉल टिकलर झोन कडे, तडमानकडे एकच जावेल. स्ट्राईक रोटेट होईल आता. मात्र मनीष घरतकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. ज्या मनीषनं मात्र अक्षरशः गोलंदाजांना चोपलं या स्पर्धेमध्ये, आणि त्या मनीषला मात्र स्ट्राईक मिळाले. इकडे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावा धाव फलकावर. 1-2 मोठे फटके आले तर ही धावसंख्या जरूर जाऊ शकेल. आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र नाभा गावचा खेळाडू मनीष गरज सुद्धा असणार आहे. ऋषीचा हा बॉल यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर होता. लेंथ बॉल कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झालं नाही. 1 रन मिळेल त्या ठिकाणी. जास्त मोठं नुकसान नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 4 बॉलवर पाहायला मिळाले. मोठ्या फटक्यांपासून खास करून वंचित ठेवलंय ते ऋषी भोईरनं, आणि त्याचमुळे टीमची टोटल आहे ती 15 वर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. एज लागली होती. इकडे मात्र बॉल टिकलर झोन कडे एकच जाब येते. अक्षरशः मी तर म्हणेन कमाल बॉलिंग पाहायला मिळाले. नाकीने वाढले फलंदाजांना. या गोलंदाजीनं थोडीशी फलंदाजांची सुद्धा भंबेरी उडवले ते ऋषी भोईरनं. सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 5च धावा दिल्यात, आणि हा चेंडू जर चांगला पडला ऋषीचा तर नक्कीच एक आव्हानात्मक नाही परंतु एक आटोक्यामध्ये ही धावसंख्या राहील. आणि तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालंय. शेवटच्या बॉलवर धाव आलेली नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद, आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. पूर्वार्ध 16 धावांचं 17 धावा फायनल मध्ये जाण्यासाठी दापोली संघाला करायच्यात या मॅच मध्ये. कमाल परफॉर्मन्स. ऋषी भोईरनं टाकलेले हे षटक संपूर्णपणे सेमीफायनलच्या या मॅच मध्ये मात्र घेऊन आलंय ते जर्मन दापोली टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अमोल नीरज 11 उल्वे टीम. 12 बॉल मध्ये 17 धावा करायच्या आहेत. केला तर एक यशस्वी गोलंदाज आहे या संघाकडे ऋषी घरत, ज्याने कमाल बॉलिंग केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऋषी घरत आहे, करण घणसोलकर आहे, ज्यांनी चांगली षटकं टाकलेत. परंतु पाहूया कोणत्या गोलंदाजांची निवड मात्र केली जाईल. बरेचसे ऑप्शन आहेत परंतु 2च ओव्हर्स असल्यामुळे कोणत्या गोलंदाजांची निवड होते. बऱ्याच वेळेला परिस्थिती पाहून, मॅचची सिच्युएशन पाहून गोलंदाजांची निवड करावी लागते. इकडे मात्र पहिलं षटक संघाचा अनुभवी गोलंदाज करण घणसोलकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला कॅप्टननं. करण घणसोलकर म्हटला की एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. सातत्यानं अनेक राज्यांमध्ये त्याचा प्रवास राहिला.
कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये खरं तर अंबिवली नेरे विभागामधील एक छोटंसं गाव ज्या खेळाडूंना मात्र गाजवलं, ज्या गावाचं नाव आदरानं घेतलं जातं, नेरे दुंद्रे विभागामधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू करण घणसोलकर. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडतंय त्याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. सलामीची विशाल जितेकर आणि अक्षय पवार आज आयकॉन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. ती मात्र डोंबिवली आणि वन सॉल्युशन नवी मुंबई. पहिलाच बॉल यावेळेस थोडासा फुल टॉस होता, दिशाहीन होता. वाईड बॉल पंचांचा इशारा. 1+1 अशा 2 धावा प्राप्त झाल्यात त्या जर्मन दापोली टीमला. खातं उघडलंय त्या अवांतर धावसंख्येनं 2 या धावेनं. खराब चेंडू होता करण घणसोलकर कारण पाहायला गेलं तर धावांची मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात अनुभवी असा हा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा मात्र आहेत. ओ विशालचा फटका ऑब्झर्व केलाय. बॉडी स्ट्रॉंग ऑफच्या वरतून टोललंय. बॉडी शॉट अप्रतिम फटका. विशालच्या बॅट अगेन्स्ट द स्पिन खरं तर फटका मात्र आलाय आणि पहा पहिले 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धावा आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर षटकार. 8 धावा धाव फलकावर. 17चं टार्गेट आहे. आज संघामध्ये आयकॉन नाहीये. विश्वजित मात्रे सुद्धा दिसलेला नाहीये खरं तर. आणि 3 आयकॉन घेऊन खेळण्याची मुभा मात्र या आहे. चला बदली गोलंदाजाचा वापर करा लवकर. विशालच्या पाठमधून आलेल्या षटकारानं मात्र सध्याच्या घडीला जर्मन दापोली संघाचं पारड वरचढ करत असताना करण घणसोलकरचं षटक पूर्ण करेल. आता हे षटक पूर्ण करण्याची जबाबदारी खांद्यावर असेल. अमित शिवकरचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र आपण पाहिला. इकडे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. आणखीन एका टीम वाढेल 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोट. निम्म्या धावा तर पूर्ण झाल्यात पहिल्याच. आकुटप्प्याचा बॉल परंतु इकडे कदाचित दिशा चुकली की काय. येस तसंच घडतंय. थोडासा अगोदर मी तर थांबून थोडं खेळायला हवं होतं. थोडस लोकेशन पाहून होतं. शॉट बराच होता. हा चेंडू आपण पाहिला तर आकुटप्प्याचा होता. कुठेही खेळता आला असता परंतु थोडासा फाईन खेळला विशाल. त्यामुळे एकच धाव येईल. नवसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10. वन सॉल्युशन नवी मुंबई टीमच्या कॅप्टन आपण समोर या प्लीज. टॉस करून घ्या. त्यांची लढाई आहे रेजी मात्र प्रतिष्ठान डोंबिवली. पहिल्या दिवशी आणि चौथ्या दिवशी जे संघ सुपर 4 मध्ये गेले त्यांच्यामध्ये हा टॉस केला जातोय. फुल टॉस आहे. बॅक टू द बॉलर खेळला होता. वेगवान स्ट्रोक लॉंग ऑनला मात्र थांबवल्या अजितनं. एकच धाव. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 11-11. ओ यावेळेस मात्र पुलचा फटका पाठवलाय. जितेकरच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकारानं मात्र सामना जिंकला असेल कदाचित. यस
आणि हा सामना जिंकलाय तो जर्मन दापोली संघानं. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश करेल तो दापोली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला रिची मात्र प्रतिष्ठान डोंबिवली टीम मैदान गाठा आपण लगेच. चला अवघ्या 4 बॉल मध्ये 17 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय.